नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. मी माझ्या प्रभाग राजूनगरमध्ये पॅनल 22 नंबरमध्ये नीता वैती म्हणून या वैद्यच्या विकासाने 14 माले परमिशन घेऊन बिल्डिंग बांधली, परंतु त्याच्यावर 7 माले अनधिकृत कुठला महापालिकेचा परमिशन न घेता बांधल्या गेले. ती माझ्या निदर्शनास आल्यानंतर मी नगररचना महापालिका तोडफोडे साहेबांच्या निदर्शनास आणलं, त्याचप्रमाणे कमिशनर साहेबांच्या निदर्शनास आणले, तसेच वार्ड ऑफिसरच्या देखील निदर्शनास आणून दिले. मी पत्रव्यवहार देखील केला आहे. ह्या 7 माले जो महापालिकेचा कर जो आहे 7 कोटी ते देखील भरला नाही, 5 वर्षापासून भरणार होता, ते देखील निदर्शनास आणून त्याच्यावर 7 माल्यावरती बांधल्यानंतर 21 माल्याची बिल्डिंग आली. त्या 7 माल्यावर कारवाई करण्याची मी मागणी केलेली आहे. अनधिकृत आपण बघाल तर डोंबिवली कल्याणमध्ये विकासात अनधिकृत बांधकामचा मोठा हे चालला होता. त्याच्यामध्ये जर आज लिगलीच बिल्डिंग बांधणारा माणूस 7 माले जर अनधिकृत बांधत असेल तर मग याच्यामध्ये नागरिकांनी कोणावर विश्वास द्यायचा, ही याच्याकरता मी मागणी केलेली आहे की ह्या बिल्डिंगवर लवकरात लवकर कारवाई होई, माझी मागणी आहे राजूनगरमध्ये. मी माझ्या प्रभाग राजूनगरमध्ये पॅनल 22 नंबरमध्ये नीता वैती म्हणून या वैद्यच्या विकासाने 14 माले परमिशन घेऊन बिल्डिंग बांधली, परंतु त्याच्यावर 7 माले अनधिकृत कुठला महापालिकेचा परमिशन न घेता बांधल्या गेले. ती माझ्या निदर्शनास आल्यानंतर मी नगररचना महापालिका तोडफोडे साहेबांच्या निदर्शनास आणलं, त्याचप्रमाणे कमिशनर साहेबांच्या निदर्शनास आणले, तसेच वार्ड ऑफिसरच्या देखील निदर्शनास आणून दिले. मी पत्रव्यवहार देखील केला आहे. ह्या 7 माले जो महापालिकेचा कर जो आहे 7 कोटी ते देखील भरला नाही, 5 वर्षापासून भरणार होता, ते देखील निदर्शनास आणून त्याच्यावर 7 माल्यावरती बांधल्यानंतर 21 माल्याची बिल्डिंग आली. त्या 7 माल्यावर कारवाई करण्याची मी मागणी केलेली आहे. अनधिकृत आपण बघाल तर डोंबिवली कल्याणमध्ये विकासात अनधिकृत बांधकामचा मोठा हे चालला होता. त्याच्यामध्ये जर आज लिगलीच बिल्डिंग बांधणारा माणूस 7 माले जर अनधिकृत बांधत असेल तर मग याच्यामध्ये नागरिकांनी कोणावर विश्वास द्यायचा, ही याच्याकरता मी मागणी केली आहे की ह्या बिल्डिंगवर लवकरात लवकर कारवाई होईल, माझी मागणी आहे राजूनगरमध्ये. दादा ना 2 मिनिटं पकडा. तरी